नमस्कार मित्रांनो, मी आहे सारिका. 8व्या वेतन आयोगाबाबत प्रत्येकाला उत्सुकता लागली असताना मात्र काही गोष्टी तुमच्यासाठी जाणून घेणं आवश्यक आहे की नेमकं आपल्यासोबत घडणार काय आहे. आपल्या पगारीमध्ये काय बदल होणार आहेत? पगार दुप्पट होणार की हा फक्त आकड्यांचा खेळ आहे? 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या जे स्वप्न दाखवलं जातंय ते प्रत्यक्षात 1 जानेवारी 2026ला उतरणार का? की मोबाईल रिचार्जप्रमाणेच तुमच्या हक्काचे दिवस इथेही चोरले जाणार आहेत? फिटमेंट फॅक्टरपासून ते एरियरपर्यंतचं कडू पण सत्य काय आहे ते आज आपण पुराव्यासहित पाहणार आहोत. कारण कर्मचाऱ्यांच्या खिशाचा प्रश्न आहे, तर माहिती अधिकृतच असायला हवी. 8वा वेतन आयोग, खरी स्थिती आणि अंमलबजावणीचा वास्तववादी काळ. मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. पण या चर्चेत नेमकी सत्यता किती आणि अफवा किती हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सरकारने जानेवारी 2025मध्ये 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. ही एक स्वागतार्ह बाब आहे. मात्र आयोग स्थापन झाला म्हणजे लगेच अंमलबजावणी होईल असं समजणं चुकीचं ठरेल. आयोगाला त्यांचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी साधारणपणे 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. याचाच अर्थ असा की आयोगाचा अधिकृत रिपोर्ट हा 2026च्या मध्यापर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. यानंतर सरकार त्या रिपोर्टचा अभ्यास करेल आणि मग प्रत्यक्ष अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल. अनेक ठिकाणी सांगितलं जाते की 1 जानेवारी 2026 पासून हा आयोग लागू होईल. पण हे अत्यंत आशावादी चित्र वाटतंय. जर आपण इतिहास पाहिला तर आयोगाचा अहवाल आल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी किमान 1 ते 1.5 वर्षाचा काळ लागतो. त्यामुळे 8वा वेतन आयोग प्रत्यक्षात 2027च्या उत्तरार्धात किंवा अगदी 2028च्या सुरुवातीला लागू होण्याची शक्यता जास्त आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ असते, कारण यामध्ये लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या आर्थिक गणिताचा विचार करावा लागतो. सरकारला राज्याच्या आणि देशाच्या तिजोरीचा भारही पाहावा लागतो. त्यामुळे 1 जानेवारी 2026 ही इफेक्टिव्ह डेट असू शकते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आपल्याला 2027-28 पर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. हेच आजचं कडू पण वास्तववादी सत्य आहे. आपण याकडे केवळ एक घोषणा म्हणून न पाहता एक दीर्घकालीन प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे. फिटमेंट फॅक्टर 2.13 ते 2.86 केवळ अंदाज की वास्तव? फिटमेंट फॅक्टर हा वेतन आयोगाचा सर्वात महत्त्वाचा कणा असतो, कारण याच आकड्यावर तुमची पगारवाढ अवलंबून असते. सध्या सोशल मीडियावर आणि अनेक वृत्तवाहिन्यांवर 2.13, 2.57 किंवा अगदी 2.86 असे आकडे फिरतायत. पण एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्या की आत्तापर्यंत सरकार किंवा आयोगाकडून यापैकी कोणत्याही आकड्यावर अधिकृत मोहर उमटवण्यात आलेली नाही. हे सर्व आकडे केवळ तज्ज्ञांच्या अंदाजावर आधारित आहेत. जर आपण मागील आयोगांची तुलना केली तर 6व्या वेतन आयोगात हा फॅक्टर 1.86 होता, तर 7व्या वेतन आयोगात तो 2.57 पर्यंत नेण्यात आला होता. आता 8व्या वेतन आयोगासाठी हा आकडा 2.86 असेल अशी चर्चा जोरात आहे. पण हा अंदाज थोडा अतिशयोक्तीचा किंवा जास्तच आशावादी वाटतोय. महागाईचा दर आणि सध्याची आर्थिक स्थिती पाहता 8व्या आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर 2.3 ते 2.7च्या दरम्यान राहण्याची शक्यता जास्त वर्तवण्यात येते आहे. फिटमेंट फॅक्टर वाढवणं म्हणजे सरकारच्या तिजोरीवर मोठा बोजा टाकणं असतं. त्यामुळे आयोग अतिशय सावधगिरीने हा आकडा सुचवतो. जोपर्यंत आयोग आपला अहवाल सादर करत नाही तोपर्यंत कोणताही आकडा फिक्स मांडणं चुकीचं ठरेल. कर्मचाऱ्यांच्या संघटना जरी 3 पेक्षा जास्त फिटमेंट फॅक्टरची मागणी करत असल्या तरी प्रत्यक्ष आकडा हा सरकारी तिजोरी आणि कर्मचाऱ्यांच्या गरजांचा समतोल राखूनच ठरवला जाईल. त्यामुळे सध्या तरी 2.86च्या आकड्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा आयोगाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणेच शहाणपणाचे ठरेल. किमान पगार 18,000वरून थेट 50,000वर. ओव्हरहाईप टाळा. वेतन आयोगाची चर्चा झाली की सर्वात आधी लक्ष जातं ते किमान पगाराकडे, म्हणजे बेसिक सॅलरीकडे. सध्या किमान पगार 18,000 आहे आणि तो थेट 47,000 किंवा 50,000 होईल असे दावे केले जात आहेत. आपण जर गणित लावून पाहिलं आणि फिटमेंट फॅक्टर 2.57 धरला तर 18,000 गुणिले 2.57 असा हिशोब केलास तो 47,260च्या आसपास येतो. तांत्रिकदृष्ट्या हे गणित बरोबर वाटत असलं तरी ही केवळ बेसिक सॅलरी आहे. कर्मचाऱ्याच्या हातात येणारा प्रत्यक्ष पगार हा केवळ बेसिकवर नाही तर DA, HRA आणि TA वर अवलंबून असतो. त्यामुळे पगार दुप्पट किंवा तिप्पट होईल हे सांगणं सध्या तरी ओव्हरहाईप किंवा घाईचे ठरेल.
पगारात वाढ नक्कीच होईल यात शंका नाही, पण ती वाढ नेमकी किती असेल हे फिटमेंट फॅक्टर आणि भत्त्यांच्या नवीन दरांवर अवलंबून असेल. जेव्हा सरकार पगार वाढवते तेव्हा त्यांना पेन्शन आणि इतर देणी यांचाही विचार करावा लागतो. जर किमान पगार मोठ्या प्रमाणात वाढवला तर महागाईवरही त्याचा परिणाम होतो. कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की पगार वाढ ही त्यांचा हक्क आहे आणि सरकार तो हक्क देताना आर्थिक समतोल राखण्याचा नेहमीच प्रयत्न करते. किमान पेन्शन 9,000 वरून 23,000. काय आहे तांत्रिक बाजू? पेन्शनधारकांसाठी 8वा वेतन आयोग एका मोठ्या आशेचा किरण आहे. सध्या किमान पेन्शन 9,000 आहे, जी वाढवून 23,000 होईल अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. जर आपण किमान पगार वाढीचं सूत्र पेन्शनला लावलं आणि 2.57चा फॅक्टर गृहीत धरला तर 9,000 गुणिले 2.57 म्हणजे साधारण 23,130 असा आकडा येतो. पण पेन्शनच्या बाबतीत काही महत्त्वाचे तांत्रिक मुद्दे आहेत जे आपण विसरता कामा नये. किमान पेन्शन किती असावी, किती महागाईमध्ये म्हणजे DR मूळ पेन्शनमध्ये मर्ज करायची आणि पेन्शन फिक्सेशनचं नेमकं सूत्र काय असावं हे सर्व पूर्णपणे वेतन आयोगाच्या अखत्यारीत येतं. आत्ताच हा आकडा 23,000 होईल असं ठामपणे सांगणं म्हणजे केवळ अंदाज लावण्यासारखं आहे. पेन्शनधारकांच्या संघटना अनेक वर्षांपासून किमान पेन्शन वाढवण्याची मागणी करत आहेत, कारण वाढत्या महागाईत 9,000मध्ये कुटुंब चालवणं कठीण झालं आहे. आयोग या सामाजिक आणि आर्थिक बाजूंचा नक्कीच विचार करेल, मात्र अंतिम आकडा हा बजेटमधील तरतुदींवर अवलंबून असेल. पेन्शन वाढ ही केवळ फिटमेंट फॅक्टरवर नाही तर फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युइटीच्या मर्यादेवरही परिणाम करते. त्यामुळे ही वाढ समाधानकारक असावी हीच सर्व पेन्शनधारकांची अपेक्षा आहे. मात्र जोपर्यंत आयोगाची अधिकृत घोषणा येत नाही तोपर्यंत 23,000 हा आकडा केवळ एक तर्क म्हणून पाहिलं पाहिजे. एरियर, इतिहास आणि भविष्यातील शक्यता. एरियर किंवा थकीत पगाराची रक्कम हा कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. जर 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर झाला आणि सरकारने त्याची अंमलबजावणीची तारीख 1 जानेवारी 2026च कायम ठेवली तर निश्चितपणे कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना एरियर मिळेल. वेतन आयोगाचा इतिहास पाहिला तर आपल्याला असं दिसतं की अंमलबजावणी कधीही झाली तरी ती एका ठराविक जुन्या तारखेपासून लागू केली जाते आणि मधल्या काळातील वाढीव फरक हा एरियर म्हणून दिला जातो. पण एरियरच्या बाबतीत 2 मुख्य प्रश्न नेहमी उरतात. पहिला म्हणजे एरियर किती महिन्यांचा मिळणार आणि दुसरा म्हणजे तो कसा मिळणार. अनेकदा सरकार हा एरियर एक रकमी न देता हप्त्यांमध्ये किंवा भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचं धोरण अवलंबते. त्यामुळे एरियर मिळणार हे वाक्य जेवढं सुखद आहे तेवढंच ते सरकारच्या आर्थिक नियोजनावर अवलंबून आहे. जर राज्याची किंवा देशाची आर्थिक स्थिती आव्हानात्मक असेल तर एरियर देण्यास उशीर होऊ शकतो किंवा त्याचे हप्ते पाडले जाऊ शकतात. तरीही नियमानुसार कर्मचाऱ्यांचा हक्क डावलला जात नाही. त्यामुळे वेतन आयोगाची अंमलबजावणीची तारीख 1 जानेवारी 2026 राहते का यावरच तुमच्या एरियरचं सर्व गणित अवलंबून असेल. सरकारी तिजोरीवरचा भार 40 ते 50% वाढेल हा बागुलबुवा तर काही नाही. नवीन वेतन आयोग लागू झाला की सरकारवर प्रचंड आर्थिक भार पडतो आणि सरकारी तिजोरी रिकामी होईल अशी भीती अनेकदा व्यक्त केली जाते. काही अंदाजांनुसार वेतन बिल 40 ते 50% वाढेल असं म्हटलं जाते, पण ही माहिती थोडी अतिशयोक्तीपूर्ण वाटते. जर आपण 7व्या वेतन आयोगाचा अनुभव पाहिला तर लक्षात येईल की त्यावेळी पगाराच्या खर्चात साधारण 20 ते 23% वाढ झाली होती. 8व्या आयोगाच्या वेळी महागाई नक्कीच जास्त आहे, त्यामुळे हा खर्च थोडा अधिक असू शकतो, पण तो 40 ते 50% जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. तज्ज्ञांच्या मते 8व्या वेतन आयोगामुळे सरकारचा वेतनावरचा खर्च हा 25 ते 30% दरम्यान वाढू शकतो. 40 ते 50% अंदाज हा फारच मोठा आणि भीतीदायक आहे. जेव्हा सरकार वेतन आयोग लागू करते तेव्हा ते आधीच निधीची तरतूद करायला सुरुवात करते. शिवाय पगारवाढीमुळे बाजारात मागणी वाढते आणि टॅक्सच्या माध्यमातून पुन्हा पैसे सरकारकडेच येतात. याला आपण इकॉनॉमिक सायकल म्हणतो. त्यामुळे तिजोरीवर भार नक्कीच पडतो, पण तो 50% जातो हे विधान वास्तवाला धरून नाही. कर्मचाऱ्यांनी ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की पगारवाढ ही त्यांचा हक्क आहे आणि सरकार तो हक्क देताना आर्थिक समतोल राखण्याचा नेहमीच प्रयत्न करते. तर मित्रांनो, आज आपण 8व्या वेतन आयोगाबाबतच्या केवळ अफवाच नाही तर त्यामागचं तांत्रिक आणि आर्थिक सत्य काय आहे ते अगदी सविस्तरपणे जाणून घेतलं. पगार आणि पेन्शनमध्ये दुप्पट तिप्पट वाढ होईल अशा अवास्तव दाव्यांना बळी पडण्यापेक्षा सध्याच्या सरकारी प्रक्रियेवर लक्ष ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्याला हे मान्य करावं लागेल की 8वा वेतन आयोग येणार हे आता पक्क झालंय.
पण त्याची प्रत्यक्ष फळं चाखण्यासाठी आपल्याला 2027 किंवा 2028 पर्यंत वाट पाहावी लागू शकते. आयोग किती फिटमेंट फॅक्टर सुचवतो यावरच तुमच्या खिशातील खरा पगार ठरणार आहे. तोपर्यंत 1 जानेवारी 2026 ही तारीख केवळ कागदोपत्री अंमलबजावणीसाठी महत्त्वाची ठरू शकते. कर्मचारी म्हणून आपली अपेक्षा रास्त आहे, पण सरकारला देखील तिजोरीचा समतोल राखावा लागतो. 40 ते 50% खर्च वाढेल असे दावे जरी केले जात असले तरी वास्तव 25 ते 30% आसपास राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जनता न्यूज 24चा उद्देश केवळ ब्रेकिंग न्यूज देणं हा नाही, तर तुम्हाला अधिकृत आणि सत्यावर आधारित माहिती देऊन सतर्क करणं आहे. जेव्हा जेव्हा सरकार किंवा आयोगाकडून एखादा अधिकृत GR किंवा घोषणा येईल, तेव्हा ती मी तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सोप्या भाषेत नक्की घेऊन येईन. जर तुम्हाला आजचा हा फॅक्ट चेक आणि ही सविस्तर चर्चा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर कर्मचारी बांधवांना